माझ्या वयाच्या लोकांना हेच सांगण्या माझ्या लोकांनी एवढे उपचार केल्यावर इथे जो आराम झाला योग्यशीर झाला आहे. कारण की मी माझा अनुभव सांगून राहिलो. असं नाही का तुम्ही करून राहिले याच्यातून सांगण्या माझं असं नाही आहे का. जो मी अनुभव घेतला किती डॉक्टर फिरले म्हणजे एवढ्या कुणाला आराम मिळाला नाही. नाही. मग आराम कोणापाशी मिळाला? आराम इथेच मिळाला ह्या हॉस्पिटलमध्ये. अच्छा. हा थेरपी कोण केली तुमची? थेरपी शुभम. डॉक्टर शुभमनी. तर तुम्हाला आराम आला? डॉक्टर शुभमपासून मला आराम आला. बरं. मग तुमचे गुडघे कुठनं दुखत होते? त्रास कुठं होता तुम्हाला गुडघ्यावर? गुडघ्यात मला कमरेपासून बिलकुल नखापर्यंत त्रास होऊन राहिला होता, पायाच्या नखापर्यंत. हां हां हां. तो कालच्या एकानेच कमी झाला. एकाएकी झोप शांत येत नव्हती. पहिलीच हे झाल्यावर इथं पहिलीच हे झाल्यानंतरच मला झोप आली. एवढी झोप आली का 4 घंटे उठलो नाही मी झोपेतून. पहिल्याच थेरपीत तुम्हाला चांगली झोप आली? चांगली झोप आली. अनिद्रेचाही प्रॉब्लेम झाला होता, दुखण्यामुळे तुम्हाला त्रासामुळे झोप नाही येत होती? झोप नाही ती. अच्छा. त्याच्यामुळं त्या दुखण्यामुळं म्हणजे स्थिर राहायचं नाही. मग हां हां. मग आता तुम्हाला काय मनाचं आहे, तुमच्या वयाच्या लोकांसाठी काय सांगणं आहे तुमचं? आता माझ्याहून जो अनुभव आला हेच सांगणार मी माझ्या लोकांना, माझ्या वयाच्या लोकांना. आज माझं वय किती आहे? 75 वर्षाचं आहे. आज मला असं वाटून राहिलं आता आहे का मला आयुष्य भेटलं अजून, असं वाटून राहिलं मला. काहून का आयुष्यात दिवस माझे वाढले, त्रास कमी झाला? त्रास कमी झाला. त्याच्यामुळं असं म्हणजे चांगलं स्वस्थपणा वाटून राहिलं का मी बळा दुरुस्त होणार, तर परिपूर्ण दुरुस्त होणार असं वाटून राहिलं.